व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे एक शरीरसुखासाठी किंवा एक उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अं, कसं झालेलं आहे, की आपल्या भारतामध्ये त्या व्यवसायाला दर्जा अजिबात मिळालेला नाही, नाहीये. बरोबर. त्यामुळे आणि तो व्यवसायच म्हणजे लोकं स्वीकारत नाही. नाही. म्हणजे एखाद्या महिलेने हा व्यवसाय करत असेल, तर त्या व्यवसायाला पूर्णतः विरोध असतो बरोबर. आणि हा व्यवसाय गोपनीयतेने केला जातो. हं. कुणी ताठमानाने सांगू नाही नाही ना, शकत, सांगू की नाही मी हा शकत. व्यवसाय करते आणि मी 4 पैसे कमवते. हं. त्यामुळे हा व्यवसाय समाजाला लपून-छपूनच केला जातो. हं, हं. कुटुंबाला लपून-छपून केला जातो. त्यामुळे त्या भागामध्ये एक सिग्मा असा लागलेला आहे, की बुधवार पेठ म्हणजे तिथं उपभोगण्याची वस्तू वस्तू बरोबर. आणि स्त्री ही उपभोगण्यासाठी असते. हं, हं. त्यामुळे ही जी मानसिकता पुरुषप्रधान लोकांची आहे, तर ती बदलणं खूप गरजेची हं, आहे. हं. कारण की जोपर्यंत हा विचार बदलला जाणार नाही, म्हणजे एक आपल्या समाजामध्ये असं एक हेच आहे, की स्त्री ही उपभोगण्याची वस्तू. बरोबर. मग ती कशीही हं, उपभोगायला हं, हं. पाहिजे. मग आता त्या भागामध्ये पैसे देऊन ती उपभोगली जाते. तिच्याशी पैसे दिल्यानंतर शरीर सुख घेण्यासाठी लोकं तिथं जातात आणि हे शरीर सुख तिची पैसे दिल्यानंतर, हं. त्या माणसाने पैसे दिल्यानंतर पण तिची इच्छा आहे की नाही, तिची मानसिकता आहे की बरोबर. नाही, ह्या गोष्टीचा विचार समोरचा व्यक्ती करत नाही करत. नाही. आणि मूळतः तिला पैशाची गरज असते, म्हणून तिला त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करून ते पैसे बदले आपलं घ्यावे शरीर लागतात. देणं, हे तिचं एक हं, हं. कर्तव्यच होऊन बसलेलं हो. असतं. त्यामुळे ती त्या व्यवसायाला त्या अँगलनी बघत असते, की मला माझं कुटुंब किंवा मला ह्या पैशावरती माझी उपजीविका करायची आहे. शिक्षणाचा अभाव कमी आहे. त्यामुळे त्यांना चांगल्या-चांगल्या नोकऱ्या भेटू शकत नाही. आज आपल्या म्हणजे जर का आपण विचार केला, तर आज कितीतरी उच्च शिक्षित मुलं बेकार आहेत, हं, की हं, ज्यांना नोकऱ्या हं. नाहीयेत. नाहीये हं. आणि राहतो प्रश्न रोजगाराचा. रोजगार उभा करण्यासाठी थोडीशी गुंतवणूक येते, पैसा येतो. मग अशा वेळेस ही गुंतवणूक बँकेतनं असेल किंवा कुठून पण असेल, हं, हं. ती मिळणं पण एवढं सोयीस्कर नाहीये. नाहीये. आज प्रत्येक कागद बोलत असतो आणि ते कागदपत्र असेल तरच बँक कर्ज वगैरे डील देते. करते. हो, बरोबर. अन्यथा मिळत नाही. हं. त्यामुळे व्यवसायापासून ह्या महिला लांबच असतात. हं, हं. काही लोकं म्हणतात, की "अरे धुणी-भांडीचं काम करायचं होतं, हं, तोडायला हं, जायला हं. पाहिजे होतं, कष्टाने पैसा मिळवायला पाहिजे होता." पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तिला सवय लागते, हं, म्हणजे ज्यावेळेस हं, ह्या व्यवसायात महिला येते, हं. त्यावेळेस तिला ते अंगवळणी लागतं. म्हणजे आपण हं. ज्या सकाळी लवकर उठणं, आपण आपलं काम आवरणं. हो. करणं, मग डबा टिफिन घेणं, कामाला ऑफिसला जाणं, जाणं. ऑफिसला बरोबर. जाणं, मग घरी येणं, मग घरातली कामं करणं, स्वयंपाक करणं, हे एक महिलेची दिनचर्या जशी असते, तशी त्यांची दिनचर्या पूर्णतः वेगळी असते. हं, हं, हं. म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, उशिरा उठणं, हं, हं. व्यवस्थित अन्न जे असतं म्हणजे 3 वेळेचं जेवण जे असतं, ते व्यवस्थित ते जेवणही करू शकत नाही. टाईम टेबल नसतं त्यांना. हं. म्हणजे त्यांचं आयुष्य हे पूर्णतः विस्कळीतच हो. असतं आणि त्या विस्कळीतपणामध्ये जर का आपण त्यांना 4 गोष्टी चांगल्या सांगतोय, तर त्यांची ऐकण्याची तरी मानसिकता पाहिजे बरोबर. आणि मूळतः आज जर का एखादा शिकलेलाही व्यक्ती असेल, तर त्याला स्टार्टिंग जो पगार आहे, तो 12,000 15,000 आहे. हं, हं. मग आज या महिलेवरती कित्येक कुटुंब अवलंबून हो. असतात. स्वतः ती असते. म्हणजे एखाद्या मुलाचं ती शिक्षण पूर्ण करत असती, नवऱ्याचा आजारपणाचा खर्च ती हो, उचलत बरोबर. असते, आई-वडिलांना सांभाळत असते, भावांना सांभाळत असते. मग अशा वेळेस हा पैसा कुठेतरी तिला कमी असतो हं, आणि हं. मूळतः ह्या व्यवसायात येण्याच्या अगोदर ती धडपडत असते, की मला चांगल्या ठिकाणी काम मिळावं, मला कर्ज मिळावं. मग त्यावेळेस सगळ्याच गोष्टी लांब असतात, गेलेल्या असतात आणि ह्या व्यवसायात येते, तर नाईलाजाने हा व्यवसाय ती करत असते. हं, हं. कधी-कधी असं होतं, की ज्यावेळेस तिला असं वाटत पण असतं, की हा व्यवसाय म्हणजे म्हणजे समाज स्वीकारत नाही. हं, आपल्या हं. कुटुंबाला कळाल्यानंतर आपल्याला ते म्हणजे स्वीकारणार नाहीत परत. स्वीकारणार नाही बरोबर.
आणि मी जे काम करते ते असं ताठमानेचं नाहीये. नाहीये. आणि माझ्या कुटुंबातल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, तर माझं जगणं मुश्कील होईल. हं, हं. म्हणजे माणूस ती महिला जिवंत असते खरी, पण ती मेल्यासारखी असते. बरोबर. ती कुठंच जसं आपण आपल्या आयुष्याच्या गोष्टी हाताळत असतो, हं. आनंद घेत असतो, सुख-दुःख अनुभवतो. पण त्या महिलेला त्या नाही. अनुभवता येत नाही. नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ती कर्ज घेते, घर बांधते, सगळं करते. तिचं गावात घर असतं. कर्ज व्याजाच्या रकमेतून त्या सगळ्या गोष्टी करत हं, असते. हं. पण त्या घरात राहणारी ती महिला स्वतःच तिथं नसते. बरोबर. कारण की ते कर्ज फेडण्यासाठी ती या ठिकाणी रोज शरीर विकत असते, हं, पैसा हं, हं. जोडत असते आणि ते व्याजाच्या चक्रव्यूहामध्ये बरोबर. अडकलेली असते. आणि मूळतः ह्या ज्या ताई लोकं आहेत, त्यांचे प्रश्नही तेवढेच वेगळे असतात. प्रेम ही भावना तर त्यांना खूप क्वचितच मिळते. मिळत असते. हं, हं, हं. कारण की प्रेम भावनासाठी प्रत्येक महिला आतुरलेली असते. हं, तिलाही हं, असं हं. वाटतं की आपला नवरा असावा, आपली काळजी घेणारी व्यक्ती असावी, त्यांनी मला दवाखान्यात घेऊन जावं, तो माझ्यासोबत राहावं, माझ्या हं, हं. सुख-दुःखात तो उभा राहावा. हं, हं. पण असं होत नाही.